महाराज माझ्या पाठीमागे चोर लागलेत, मला लवकर कुठेतरी लपवा. सावतार महाराज म्हटले, दादा आजूबाजूला शेती आहे, झाडं झुडप आहेत, कुठेही लपा. पण देवाने सांगितलं, महाराज माझ्या पाठीमागे चोर इतके डेंजर लागलेत, जगाच्या पाठीवर कुठेही जरी लपलो ना ते चोर मला शोधून काढतील. महाराज मला अशी जागा द्या, अशी जागा द्या का त्या जागेवरून ते चोर मला कधी शोधून काढू शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी सावता महाराजांच्या लक्षात आलं की अरे नक्कीच माझा पांडुरंग परमात्माची परीक्षा घेण्याकरता आलाय. सावता महाराज म्हटले, देवा काळजी करू नका. काम करत होते, हातामध्ये विळा होता, विळा घेतला, आपली छाती विदीर्ण केली आणि सांगितलं, देवा माझ्या छातीमध्ये लपा, तुम्हाला चोर कधीच शोधून काढणार नाही. एवढा मोठा जगाचा चालक पालक मालक संत सावता महाराजांनी हृदयामध्ये साठवला. इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. ही ताकद आहे नामचिंतनाची. ज्ञानोबा नामदेवराय आले आणि सांगितलं, महाराज इथून कोणी चोर पळताना पाहिलं का? सावता महाराज म्हटले, नाही. अहो दादा आता चोर पळला नाही महाराज, मला कोणी दिसलं नाही. पण पकडण्याकरता देवाला आले होते. एक ज्ञान आणि दुसरं नाम. ज्ञान दाखवतं आणि नाम पकडतं. इतकी ताकद ज्ञानाची नामाची आहे. जीवन जगत असताना ज्ञान आणि नाम या दोन गोष्टी जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. ज्ञानाने दाखवलं, नामाने पकडलं. सावता महाराजांनी देवाला हृदयामध्ये साठवलं होतं, पण देवाचा थोडासा पिवळा पितांबर बाहेर राहिला. आणि मग त्या टायमाला त्यांच्या लक्षात आलं का एवढा मोठा जगाचा चालक पालक मालक, जी ही हारी आठविला आणि जीव हे हृदय धरीला, एवढा मोठा जगाचा स्वामी संत सावता महाराजांनी हृदयामध्ये साठवला. म्हणून तुकोबाराय ज्या देवाचं तुम्हाला आम्हाला नामचिंतन करण्याचा आग्रह करतात, एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नामचिंतन करा. विठोबा माया घाट, जी ही हरी आठविला, जीव हे हृदय धरिला. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या 2 चरणांचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 9 वाजत आले आहेत. काळजी करू नका, वेळेवर कीर्तन संपवणार आहे, पण अजून 10-15 मिनिटं घेते. आणि इथून पुढे जे आहे थोडस ज्या प्रबोधनाची काळाला गरज आहे त्याच्याबद्दल थोडस बोलणार आहे. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे. मुलगा छत्रपती शिवाजी राजांसारखा शूर असला पाहिजे, तो हनुमंतरायांसारखा भक्त असला पाहिजे, तो बळीराजासारखा दाता असला पाहिजे. असा चांगला पुत्र माती तुला जर जन्माला जर घालता येत नसेल ना
जननी जने सो भक्त बने दाता बनिया शूर नहीं तो बरी वांज भली किऊ खायानवर माते वांज राहिली तरी चालेल पण चांगल्या मुलाला जन्म दे. जीवन जगत असताना आई वडिलांच्या आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्वाचे. संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगनाथ डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जोने जो डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जोने जो बाई दुसऱ्या ग मासी बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी मी आठवीत होते हरी आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जोने जो आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जोने जो बाई तिसऱ्या ग मासी बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ मी वाजवित होते टाळ संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जोरे जो संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जोरे जो. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात जर मातेने आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले निश्चितच मातांना आपली मुले चांगले जन्माला येतील. पण आताच्या काळामध्ये काही काही माताच अशा आहेत का त्यांना आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे हे माहित नाही. त्या माता काय करतात? 1-2 महिने झाले गरोदर राहिल्या, डॉक्टर काय सांगणार? तुम्हाला आरामाची गरज आहे. मग गरोदर राहिल्यानंतर आराम करायला कुठे जायचं? महिला मंडळ माहेरी. बरं माहेरी गेल्यावर तुम्हाला करमणुकीचं साधन काय? त्या टीव्हीनं वाटोळ केला ना, काही ठेवलंय का? ती माता गरोदर असते, गरोदरपणे टीव्ही पुढे बसते, काही पिक्चर लावते, काही गाणी लावते. ती माता तो टीव्ही बघता बघता झोपते, पण तिच्या पोटातला गर्भ सगळे गाणी आणि पिक्चर ऐकत असतो. असे संस्कार जर त्या गर्भावर झाले, एकदा का मुलगा जन्माला आला, वरातीला हळदीला गेला, तो म्हणतो बँडवाल्या बजाव. चूक मुलाची आहे का? आपले आईबाप काय करतात? लहानपणी एखादा मुलगा रडायला लागला ना, झोपी लावताना गाणं म्हणतात, वटाना फुटाना शेंगदाणा उडत चालले टनाटना वाटेत भेटला तिळाचा दाना. आपले संस्कार कसे? वटाना फुटाना शेंगदाणा. याचा परिणाम काय होतो? एकदा का आपली मुलं मोठी झाली, मोठ्या मोठ्या पार्ट्यांना बसली का त्यांना दारूच्या वीरच्या बरोबर वाटाणे फुटाणे शेंगदाणे सगळे काही तुमच्याकडे लागतात ना. याला कारण का? आई बापाचे संस्कार. म्हणून चांगले संस्कार करा का जेणेकरून आपली मुलं आपल्याला सांभाळतील. आताच्या काळामध्ये जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंतच मुलगा सांगतो आई माझी बाप माझा. लग्नाच्या अगोदर आई मला टॉवेल दे ग, जवाऱ्या दे ग, नाश्ता दे ग, हे दे ग, ते दे ग, कपडे दे ग. पण लग्न करून बायको घरामध्ये आली का फक्त बायकोच्या नावाने बोंबा मारतो. लग्न करून तुमची सुनबाई घरात आल्यानंतर माझा मुलगा आजपासून मला हाक मारेल अशी आशा धरायची नाही. आणि मुलाने मला हाक मारेल अशी आशा धरली तर तुम्ही लवकरच अटॅक येऊन गेल्या समजायच्या. आईला पश्चाताप होतो, माझा मुलगा कालपर्यंत मला आई आई म्हणून हाक मारणार, आज फक्त बायकोच्या नावाने बोंबा मारतोय. म्हणून तुम्हाला म्हातारपणी तुमच्या मुलाने सांभाळावं असं वाटत असेल, चांगले संस्कार करा. आताच्या काळामध्ये जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंतच मुलगा सांगतो आई माझी बाप माझा. एकदा का मुलाचं लग्न झालं, कुणीतरी परघरची मुलगी घरात येते, 1-2 महिने घरातलं वातावरण बघते, नंतर हळूच नवऱ्याला म्हणते या घरात मला तुमच्या आई बाप नको. बायकोच्या सांगण्यावरून आई बापाला घराच्या बाहेर काढतो. एकदा का आई बाप घराच्या बाहेर गेले, बायकोला घेणार, घरात बसणार, काम नाही धंदा नाही, रोज ताट घेतो बायकोची आरती करतो. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील तेच मी ऐको. जय देव जय देव. माईक पेटी लाव. म्हणजे तुमच्याकडे आहे का बायकोची आरती? बायकोची आरती तुमच्या वाघुरीत नाही आली अजून. बरं आली तरी करू नका. एवढ्यावर काय मन समाधान होत नाही. परत ताट घेतो, परत आरती करतो. आग आग बाईले सर्व तुला बाईले, तू माझी देवी मी तुझा भोप्या. भोप्यान भूपी घरात, आईबाप पोट घराच्या बाहेर. पण आम्ही सांगत नाही तुम्ही तुमच्या बायकोची आरती करू नका, प्रेम करू नका, अवश्य करा, पण कधी करा? तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत असेल तर तुम्ही तिची सेवा करा. आणि तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसेल, तुम्हालाही तिची गरज भामटी नाही सुद्धा म्हणत नाही. म्हणून या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. पूर्वीचा एक काळ जर बघितलं, पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, दळिता कांडिता जीविता गे बाई,
राम वेळो वेळा मी गाओवी. पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना देवाच्या नावाच्या ओव्या गायच्या. काय म्हणायचे पूर्वीच्या माता? एकदा मी पुढे बोलते, माझ्या सगळ्या माता भगिनी पाठीमाग उभे आहेत. दादा जरा त्यांची शूटिंग घ्या. महिला मंडळ आपण संपूर्ण महाराष्ट्रात युट्यूबला दिसणार आहोत. जरा टाळ्या वाजव, मोठ्यानं बोला. पहिला नंबर आपला, दुसरा नंबर तुमचा. इथं एकच बघायचा आवाज कोणाचा, महिलांचा की पुरुषांचा? बघा 2 मिनिटं. तुमच्या वाघोली गावात मी प्रथमच आहे म्हणून आवाज कोणाचा हे जरा मला कळालं पाहिजे. हा, प्रथम महिला मंडळ टाळ्या वाजवा, मोठ्यानं बोला. लगेच नाही हो, म्हणताना वाजवा. टाळ पखवत पेटी 2 मिनिटा करता काहीच वाजू नका. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. नका वाजू. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओ व्यागाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. आवाज. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. वा वा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा, खूप गोड आवाज आला. असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना टाळ घेऊन मागं उभं करायला पाहिजे होतं असं. आता नंबर पुरुष मंडळ. बघा आवाज कोणाचा तुमचं तुम्हीच ठरवा किती काढायचंय. आता यांची शूटिंग घ्या जरा. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजिरवाने. वा. काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा ग त्याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. अग तुम्ही यांची संगत सोडा ग वाघोलीच्या नारी. कशाला धरले व आवाज नाही काय नाही असं. पण नाही, छान आवाज आला. धन्यवाद दोन्ही पार्टीला खूप खूप धन्यवाद. एकच सांगायचंय, पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करायच्या परिणाम त्यांच्या पोटी चांगली मुलं जन्माला आली. चांगले संस्कार करा जेणेकरून आपली मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाणार नाही. वाईट व्यसन म्हणजे कशाचं? दारू पिणं, बियर पिणं, गुटखा खाणं, असे अनेक प्रकारचे वाईट व्यसन आहेत. वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. ज्या दिवशी माणसानं दारू पिली त्या दिवशी त्या माणसाचा प्रपंच संपला. दारुड्या माणसाचा प्रपंच आयुष्यात आणि भविष्यात कधी चांगला होत नाही. तुम्हाला तुमचा प्रपंच आयुष्यभर सुखाचा करायचा असेल तर वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. आणि नवरा जर दारू पित असेल तर त्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभत नाही. म्हणून तुम्हाला सांगते, बरं दारुड्या माणसाने दारू पिल्यानंतर त्या घरामध्ये गुपचूप बसतात का? अजिबात नाही. समजलं पाहिजे की यांना दारू पिली. एक दिवस एक दारुडा घरी दारू पिऊन आला. बायकोला म्हटलं, अगं जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना 2 दिवसात देशाचं काय पलट केलं असता. बायको म्हटली, अहो तुम्ही देशाला बदलाल ही गोष्ट खरी आहे. पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला. कारण सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. असे देशप्रेमी काही कामाचे नाही. म्हणून दारुडे लोक दारू पिल्यानंतर कुठं काय करतील याची गॅरंटी नाही. अतिशय कलाकार म्हणजे दारुडे कधी कुठं काय करतील याची गॅरंटी नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगते, एका गावात 1-2 जण दारुडे रस्त्याने चालले होते. इतके दारू पिली, रात्रीचा टाइम झाला, त्यांना चालताच येत नव्हतं. एकमेकांच्या आधाराने ओढत ओढत ते चालले होते. तेवढ्यात त्यांच्या समोर एक गाढव आलं. त्या दोघांनी विचार केला की अरे आपल्याला चालता येत नाही, या गाढवावर बसून तरी म्हटले घरी जाऊया. म्हणून त्यांनी त्या गाढवाला पकडलं. 2ही दारुडे त्या गाढवावर बसले. त्यांनी ते गाढव जे पळवायला सुरुवात केली. रात्रीच्या टायमाला पळत पळत एका शहरामध्ये चौकाच्या ठिकाणी ते जाऊन थांबले. रात्री 2:30 वाजता त्या चौकात एक हवालदार उभा होता. त्यानं थोडी घेतलेली होती बरं का. आता या दोघांना गाढवावर पाहिलं आणि तो हवालदार म्हणतो, हे थांबा, हेल्मेट कुठे आहे तुमचं? 200 रुपये दंड द्या. ते दारुडे म्हटले, साहेब अहो हेल्मेट काय मागता? काही लायसन मागा, गाडीचे कागदपत्र मागा, हेल्मेट कशा करता? ते हवालदार म्हटले, अरे तुम्ही 2 व्हीलरवर बसले आणि हेल्मेट नाही तुमच्या डोक्यात. ते म्हटले, साहेब अहो ध्यानावर आहात का तुम्ही? आमची 2 व्हीलर नाहीये, आमची 4 व्हीलर आहे. गाढव किती पायाचं असतं?
म्हणजे दारुडे लोक कुठं काय करतील याची गॅरंटी नाही, पण नवरा जर दारू पित असेल तर प्रत्येक बाई आपल्या कपाळाच्या कुंका करता भगवंताला नवस करते, म्हणते देवा माझा नवरा जरी दारू पितोय याच्यामध्ये माझी कुठलीच चुकी नाही. भगवंता मला माहितीये दारुडा मनुष्य कधी म्हातार होऊन मरत नाही, तो तरुणपणीच म्हणतो देवा पण मला माझा संसार करायचंय, माझी मुलं बाळ सगळा संसार मला आनंदामध्ये बघायचंय. भगवंता माझा नवरा जरी दारू पितो ना त्याला सांगते पण तो सुधरत नाही, लोकही सांगतात नवरा सुधरत नाही. भगवंता माझ्या करता एकच कर, माझ्या कपाळाचं कुंकू कधी पुसू देऊ नको. तिसरी रडते आणि भगवंताला काय म्हणते देवा अरे कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. माझ्या माहेरी ग श्रीमंतीचा थाट, श्रीमंतीचा थाट, दारुणया केली माझ्या संसाराची वाट, दारुणया केली माझ्या संसाराची वाट. माझ्या माहेरी ग वाटे मला भूषण, वाटे मला भूषण, दारुडा घरी दिलं मला देऊ कोणा दूषण, दारुडा घरी दिलं मला देऊ कोणा दूषण. सासर माहेर कुठच जुळना, कसच जुळना, दिलं मला इथं कस माझच कळना, दिलं मला इथं कस माझच कळना. अशा प्रकारे नवरा जर दारू पित असेल तर प्रत्येक बाई आपल्या कपाळाच्या कुंका करता भगवंताला नवस करते. आज इथं जमलेला प्रत्येक मायबापाला विनंती असेल का आताच्या काळामध्ये मुलं एखादा सण जर आला, एखादा 31 आला, आजही सणसुदी आली का आपली मुलं व्यसन म्हणून नाही तर फॅशन म्हणून दारू पितात, फॅशन म्हणून बियर पितात. आज आपल्या मुलांची संगत त्या ठिकाणी वाईट आहे म्हणून तर आपली मुलं वाईट मार्गाला गेली. म्हणून आई वडिलांना कळकळीची विनंती असेल का तुमच्या मुलीचं लग्न करताना जरा व्यवस्थित इन्क्वायरी करून आपल्या मुली देत चला. एखाद्या गरीब घरात मुलगी द्या, कष्ट करणाऱ्या शेतकरी मुलाला मुलगी द्या, पण दारू पिणाऱ्या घरात दारुड्या मुलाला आपली मुलगी देऊ नका. आणि चुकून जर एखाद्या आई बापानं आपली मुलगी एखाद्या दारुड्या घरात जर दिली तर आयुष्यभर त्या आई बापाला त्या मुलीचा किराणा सामानापासून ते सगळा प्रपंच करावा लागतो. अशी वाईट वेळ आपल्या मुलीवर येऊ द्यायची नसेल तर आपण म्हणतो या देशात दारूबंदी व्हायला पाहिजे. आई बापांनी जर आपल्या मुली दारुड्या घरात जर दिल्या नाही, दारूची दुकानं बंद व्हायला वेळ लागणार नाही. जे वाईट आहे ते सोडा. आई बापाची सेवा करा. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का गेले नंतर किती रडला फायदा होणार नाही. एकदा का आपले आई बाप गेले या जगात, या विश्वात, जगभर काही दिशांना कुठेही जरी फिरलात ना, पण गेलेले माई बाप आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. याला कारण का ते तुम्हाला आम्हाला सगळ्या जगाला सोडून कुठे गेलेले असतात. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी, लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी, भोडी रखुमाई गेली झाली उदास पंढरी, श्रद्धांजली देता थरथरी माझी काया, राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. जिवंतपणे आई बाबाची किंमत कळत नाही. एकदा का गेले नंतर किती रडलं फायदा होणार नाही. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला, आपल्या सख्या मामीला, मावशीला, काकीला, काकूला, आत्याला, कोणालाही प्रेमानं आई आई म्हणा, पण दुसऱ्याची आई, शेजारची आई आपली आई कधी होणार नाही. एकदा का आपली आई गेली, आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसरशे जे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा.
आई म्हणायला किती गोड वाटतं, तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना, इतका आई बापाचं नाव गोड असतं. पण तेच आई बाप एकदा का माणसाला सोडून गेले, माणसाला अन्न पाणी गोड लागत नाही. एखादा मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करतो, ती सेवा करताना कुणीतरी एक परगळची मुलगी घरात येते, नवऱ्याला सांगते या घरात मला तुमचे आई बाप बहीण भावंड कुणीच नको. पण त्यांचं नातं जर बघितलं लहानपणी किती गोड असतं. बहीण भावंड एका झाडाची संतर, आली परायाची नारतीन पाडील अंतर. बहीण भावंड एका भाकरीचा काला, मायेच्या हृदयात दोघांचा जन्म झाला. बहीण भावंड दोघ चालली देवाला, संग घेऊ का आईला बहीण पुसती भावाला. अतिशय गोड नातं म्हणजे आई बाप बहीण भावंड. पण कुणीतरी एक परगळची मुलगी त्या घरात येते, संपूर्ण घरदार फोडते, पण जी मुलगी घर फोडेल तिचं कधीच चांगलं होणार नाही. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. प्रत्येक मुलीला असं वाटतं की माझे आई बाप माझ्या माहेरी सुखामध्ये राहावे, आनंदामध्ये राहावे. पण जिला जिला वाटतंय माझे आई बाप माझ्या माहेरी सुखामध्ये राहावे, आनंदात राहावे, तिच्याकरता एकच उपाय तुम्हाला खरंच सांगते. तुमच्या आई बाप आनंदात राहावे असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या सासूची सासऱ्याची मनापासून सेवा करा. तुमच्या सासूला सासऱ्या आनंदात ठेवा. तुमचे सासू सासरे जर आनंदात असतील तर तुमच्या आई बापाला तुमच्या माहेरी आनंदात ठेवण्याचं काम माझा भगवान परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही. देवाचा न्याय आहे जशास तसं. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं माझे आईबाप सुखामध्ये राहिले पाहिजे, पण तुमच्या नवऱ्याच्या आईबापाचं काय? म्हणून ते सुखी तर तुमच्या आईबाप सुखी. जीवन जगत असताना आईबाप बहीण भावंड हे सगळ्यात महत्वाचं नातं असतं. आणि म्हणून भावा ग बहिणीचं किती गोड असे नातं, ज्याला त्याला कळे हे का हृदयात. अतिशय गोड नातं बहीण भावंड आई बाप ही नाती जपण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून एक कळकळीची विनंती असेल का आज या ठिकाणी आपण जन्माला आलो त्या आई बापाच्या मुळे आपण हे संपूर्ण जग हे विश्व बघू शकलो. ज्या आई बापाने लहानपणी तुम्हाला आम्हाला आधार दिलाय ना, आज त्याच आई बापाला गरज आहे तुमच्या आधाराची. आणि मग शेवटी आई बाप रडतात आणि एकच म्हणतात, जन्म देऊन आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी सायलर, आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडणी पोरग वेगळं राहिलं. पुढे आई बाप काय म्हणतात, आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजे नाही. जित्यापणी हे मरण आमचं, जित्यापणी हे मरण आमचं, आम्ही डोळ्याने पाहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून सोनी आमच्या जीवाचं नाही कोणी, काय करू असून न सोनी आमच्या जीवाचं नाही कोणी. लय जपलं आम्ही पोराला, लय जपलं आम्ही पोराला, तळ हाताच्या पोडावानी, तळ हाताच्या पोडावानी. तरुणपणाची आठवण येता, तरुणपणाची आठवण येता, पाणी डोळ्यातून वाहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. म्हणजे अशा प्रकारे शेवटी आई बाप रडतात. पण लहानपणी ज्या आई बापाने आपल्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ दिलं नाही त्या आई बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन मात्र आपण करू नका. शेवटचे 2 मिनिटं घेते जाता जाता एकच सांगते का ज्या छत्रपती शिवाजी राजाने हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. आज मंदिरावरचे कळस, आपल्या अंगणातली तुळस, स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू, आपल्या लेकी बाळे आज सुरक्षित आहे. याला कारण का फक्त माझ्या राजांची कृपा. आजही जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद घेऊन तुकोबारायांची कीर्तन भजन ज्यांनी ऐकली, तुकोबारायांच्या आशीर्वादाने ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र घडवला, संपूर्ण महाराष्ट्र जिंकला, अशा राजांचं गुणगान मात्र केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? ऐको सोडा. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला.
मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवाने ज्याला वाकवून मुजरा करावा ना असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 युगायुगाचा गरदंधार यवनचा करी करी सरदार. यवनचा करी युगायुगाचा गरदंधार यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. मराठा मर्दा होगुनी कुर्ता. मराठा मर्दा होगुनी कुर्ता. कटाला शत्रूच्या भुजा. हो कटाला शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 तळपे हाती नंगी तलवार ववनी राणा कृष्णेवर स्वार. तळपे हाती नंगी तलवार ववनी राणा कृष्णेवर स्वार. हर हर करी करी कपारी. हर हर करी करी कपारी. उधाला राजाच्या फौजा. ओ उधाला राजाच्या फौजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 भवानी आईचा कृपा वरद. भवानी आईचा कृपा वरद. निर्दयी खानाचं करून वद. भवानी आईचा कृपा वरद. भवानी आईचा कृपा वरद. निर्दयी खानाचं करून वद. कापून यवना करीती दैना. कापून यवना करीती दैना. मातीचा मिळवल्या पैसा. हो मातीचा मिळवल्या पैसा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 गरजा शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. एकच मिनिट घेते. आधारी धरणी वेणूबाई ग. वेणू वाजविला कोणी वेणूबाई ग. आधारी धरणी वेणूबाई ग. वेणू वाजविला कोणी वेणूबाई ग. आधारी धरणी वेणूबाई ग. वेणू वाजविला कोणी वेणूबाई ग. आधारी धरणी वेणूबाई ग. वेणू वाजविला कोणी वेणूबाई ग.
धरणी वेणूबाई वेणू वाजविला कोणी वेणूबाई आदरी धरणी वेणूबाई वेणू वाजविला कोणी वेणूबाई आदरी धरणी वेणूबाई आदरी धरणी वेणूबाई एकाच नांदणी वाजविला वेणू एकाच नांदणी वाजविला वेणू ऐकता मन झाले तल्लीन ग आधारी धरणी वेणूबाई वेणू वाजविला कोणी वेणूबाई आधारी धरणी वेणूबाई वेणू वाजविला कोणी वेणूबाई आदरी धरणी वेणूबाई आदरी धरणी वेणूबाई वेणू वाजविला कोणी वेणूबाई गोपाल कृष्ण भगवान की सालाबादप्रमाणे आपल्या या वाघोली गावामध्ये गेली 31 वर्षापासून चालत असलेला नामसप्ताहाचा कार्यक्रम आणि हे 32व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज या ठिकाणी या कलियुगातल्या माणसांचा उद्धार करण्याकरता आज या ठिकाणी ज्यांच्या प्रेरणेने हा सप्ताह चालू आहे ते महान संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब महाराज चव्हाण घोटी, संत रामदास बाबा बुधवारे, संत नारायण बाबा गायकवाड, संत रोहिदास माने यांच्या कृपाशीर्वादाने आत्मउन्नती व विश्वशांती भारतीय श्री गुरुदत्त स्वानंद प्रेमळ मंडळ वाघोली आनंद संप्रदाय व गुरुदत्त मित्र मंडळ वाघोली यांनी आयोजित केलेल्या या महान ज्ञान यज्ञामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदाच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चालू आहे. संत तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ, श्रीपाद महिला भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी वाघोली, आनंद संप्रदाय साधक वृंद वाघोली या सगळ्यांच्याच वतीनं मोठ्या आनंदाच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये चालत असलेला नाम सप्ताहाचा कार्यक्रम आणि आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, सप्ताह कमिटीच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी ही सेवा ही पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे आपल्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आणि आदरणीय हरिभक्तपरायण गुणीजन गायक आमचे गजानन महाराज यांच्या विनंतीला मान देऊन ही कीर्तनरूपी सेवा ही पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं. आपल्या संपूर्ण मंडळाच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल. खूप सुंदर असं लाईट मंडप असं डेकोरेशन आपण या कार्यक्रमाचं सुंदर घडवून आणलं आणि अतिशय आनंदमय वातावरण आपण निर्माण केलं. ग्रामस्थांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास मृदुंगाची सेवा दिली ती मृदुंगाचार्य महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते आदरणीय हरिभक्तपरायण गंभीर महाराज अवचर यांच्या खरंच युट्यूबला त्यांचं मी नेहमी नाव ऐकते. बऱ्याच महाराजांच्या कीर्तनात ते असायचे पण मलाही असं वाटलं होतं महाराज माझं कीर्तन कधी वाजवतील. खरंच आज खूप चांगला योग या ठिकाणी आला. तर तुमचं नाव महाराष्ट्रात आहे. समोर बसलेले आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज त्यांचंही नाव तितकंच महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे अतिशय ही दोन्ही मंडळी म्हणजे अतिशय प्रेमाची माणसं आणि खूप गोड असं मृदुंग आपण या ठिकाणी दोघांनी वाजवला. सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या दोघांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. हार्मोनियमची सेवा देणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण अंकुश महाराज, हरिभक्तपरायण बोराडे महाराज, आपण दोघांनी खूप उत्तम प्रकारे सेवा दिली. तुमच्या दोघांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी सुंदर गोड असं गायनाचं काम केलं ते हरिभक्तपरायण नाव काय महाराज सुभाष महाराज, हरिभक्तपरायण अशोक महाराज आणि आमचे गजानन महाराज. खूप सुंदर गोड गायन आपण या ठिकाणी केलं. आपल्या 3ही गुणीजनांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. इकडे असलेल्या आमच्या 2 ताई, आपण देखील खूप सुंदर पहिली चाल म्हटलात आणि खूप बरं वाटलं की आज महिला देखील समाजामध्ये कुठे नाही. म्हणजे आज या सगळ्या जर माता भगिनी जर पाहिल्या तर आम्हालाही 50% आरक्षण हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणून सगळ्या माझ्या माता भगिनींच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल. या कार्यक्रमाकरता आपल्याच परिसरातील कीर्तनकार आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण काय ग दीदी रुपालीताई, दीपालीताई घोडके खूप सुंदर प्रकारे त्या चांगल्या कीर्तनकार आहेत. आणि आल्याबरोबर आम्ही जरा त्यांच्याच घरी गेलो होतो. जरा चहा पाणी नाश्ता करून आलो पण जरा बाजारमध्ये अटकलो. त्यांचं घर तिकडे असल्यामुळे तिकडे खूप गर्दी लागली ना आम्हाला काही समजलंच नाही म्हणून यायला थोडासा उशीर झाला. त्याबद्दल तुमची सगळ्यांची मी दिलेली व्यक्त करते. आमच्या ताईंचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. पाठीमागे चोपदार आहेत 2 तास सेवा दिली त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. नाही का चोपदार बघितले एकच चोपदार बस झाले, जास्त चोपदाराची गरजच नाही. आणि बाकीची सगळी टाळकरी मंडळी वारकरी
वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय कैलास महाराज, कैलास महाराज आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपण सगळे संयोजक मंडळी सगळ्यांना आभार. हरिभक्त परायण सोमनाथ महाराज उत्तम प्रकारे कीर्तनकार आहेत, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचे बाबा आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल. आणि विनेकरी ताई आपले देखील आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, सुंदर गोड सिस्टीम दिली, सुंदर ऑपरेटिंग केलं, दादा तुमचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग या कार्यक्रमाला अगदी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, आपल्या गावातील आजूबाजूच्या परिसरातून आलेली सगळा श्रोतवर्ग आपण या ठिकाणी निश्चित शांतपणे बसलात. जवळजवळ 9:30 वाजत आलेले आहेत. महाराज मला म्हटले ताई तुम्ही लेट आल्या, 9 वाजता लोक उठून जातील. म्हटलं काळजी नका करू नका, मी त्यांना बरोबर बसून ठेवील. पण असं आपण सर्वजण या ठिकाणी प्रामाणिकपणे उशीर जरी झाला तरी शांततेत हा कीर्तनाचा कार्यक्रम ऐकला. तुम्ही सगळा श्रोतवर्ग फार तुम्ही चांगले आहात. तुमच्याकडे बघून तर 9:30 म्हणजे 9:15 वाजून गेलेत. 9:30 पर्यंत हे कीर्तन करावं लागलं. अजून बरं का, अजून सुद्धा इथं बसलेली सगळी मंडळी, तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे, एवढा उत्साह आहे का तुमच्या सगळ्याकडे बघून मला असं वाटतं अजून जरी 2 तास कीर्तन केलं, कोणाला भूक लागणार? करायचं का मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. आनंद वाटला. आपल्या सगळ्या श्रोतवर्गाच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचं ज्यांनी 2 तास व्हिडिओ शूटिंग केलं त्यांची देखील एक सेवा झाली, त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल. या कार्यक्रमाकरता 2 मिनिटं उठू नका महिला मंडळ, बसा बसा बसा, 2च मिनिटं राहिले फक्त. या बसा मावशी, बसा बसा, ओ मावशी बसा. ऐकतात तो महाराज लोकांचे तरी ऐकतात. खूप चांगल्या बाय आहे तुमच्या. असो 2च मिनिटं फक्त, जास्त वेळ घेणार नाही. या कार्यक्रमाकरता माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची या ठिकाणी साथ आहे म्हणून तर भिवंडीहून इथपर्यंत आले. माझ्या मिस्टरांचे आभार. इथं आलेत की नाही मला माहित नाही, गाडीत बसले असतील, कारण माझी 2 वर्षाची मुलगी आहे, तिला देखील इथपर्यंत घेऊन आले. भगवंताची कृपा. बोलताना चुकला असेल क्षमा असावी, चांगला असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. 2च मिनिटात भजन म्हणायचे, कीर्तनरूपी सेवा संपवते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. प्रकाश पडाला आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. पिवळी फुल याचा गोपेला तुरा, अंजनीचे बाळ मारुती याची सेवा करा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता. जानकी जीवन राम राम, सुंदर माधव मेघश्याम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता. अलीकडे ये मला पलीकडे रे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे रे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे रे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे रे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. तुकाराम 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 तुकाराम.